हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला सेकंड चॅप्टर सुरू करतोय आणि त्याचं नाव आहे पायथन ऑपरेटर्स अँड कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. सो आपलं सेकंड चॅप्टर आहे पायथन ऑपरेटर्स अँड कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स. सो पहिला बेसिक ऑपरेटर्स. ओके, so symbols which are responsible for particular operations between the two operands. आपल्याकडे जनरली आपल्याकडे दोन ऑपरेंट आणि एक ऑपरेटर असतो. सो ऑपरेटर्स असा एक सिम्बॉल आहे जो दोन ऑपरेंट्स वरती काम करतो. ओके, सो वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर्स हियर, स्टार्टिंग फ्रॉम द अरिथमेटिक, कंपॅरिझन, असाइनमेंट, लॉजिकल, बिटवाइज, मेंबरशिप अँड आयडेंटिटी. सो इन दिस लेक्चर वी विल सी वन बाय वन. So first of all, starting with the arithmetic operator, it is used to perform arithmetic operations between the two operands. Okay, आपल्या जो दोन ऑपरेंड्स आहेत त्याच्यावरती arithmetic operation करण्यासाठी आपण arithmetic operators वापरतो. So first of all, addition, then subtraction, divide, multiplication, remainder, exponent and floor division. Okay, so here operators आपल्याकडे आहेत. So first of all, addition, it is used to add two operands. For example, a is equal to 20 and b equal to 10. So a plus b equal to 30. सेम सबस्ट्रॅक्शन करायला आपण सुद्धा मायनस ऑपरेटर वापरतो. ओके, त्यानंतर डिव्हिजन साठी आपण डिव्हिजन ऑपरेटर वापरतो आणि मल्टिप्लिकेशनला आपण स्टार ऑपरेटर यूज करतो. ओके, आता प्रोग्राम बघायचा सॅम्पल याचा. अरिथमेटिक, समजा आपण a इक्वल टू 10 घेतलं, b इक्वल टू 20 घेतलं. ओके, सो प्रिंट a प्लस b, प्रिंट a माइनस b, प्रिंट a स्टार b, प्रिंट a स्लॅश b, प्रिंट a मॉड b. ओके, आता आपण रन करायचा हा प्रोग्राम. सो बघा इथं आपल्याला वेगवेगळे व्हेरिएशन्स आलेत. त्याच्या इथं आपण मायनसच्या ऐवजी स्टार टाकलाय. सो -10, 200, त्यानंतर 0.5 आणि 10. ओके, अशा पद्धतीने आपले वेगवेगळे व्हेरिएशन्स इथे येतात. ठीक आहे, सो हा आपला अरिथमेटिकचा प्रोग्राम झाला. त्यानंतर सेकंड आहे कंपॅरिझन ऑपरेटर. सो बेसिकली दिस ऑपरेटर यूज टू कंपेअर the values of two operands and returns the boolean value whether it is true or false. ओके, हे आपल्याला ट्रू किंवा फॉल्स या व्हॅल्यू रिटर्न करतं. ठीक आहे, याचं आपलं न्यूमरिक आउटपुट नसतं. ओके, सो बेसिकली आपलं काय होतं इथं की आपल्या दोन ऑपरेंट्सचं कंपॅरिझन करत आहे. ठीक आहे, सो आपण बघायचा नवीन प्रोग्राम. समजा a इक्वल टू 25, b equal to 40, print a equal to b, print a is not equal to b, print a less than b. Okay, so a equal to b आहे का? नाही. a is not equal to b आहे का? आहे. so a is less than b आहे का? आहे. सो या पद्धतीने आपण आपले जे काय आपल्या प्रोग्राम्स मधले मल्टिपल्स ऑप्शन्स आहेत, ओके, ते आपण इथं चेक करू शकतो. मल्टिपल ऑपरेटर्स जे आहेत ते सगळे चेक करू शकतो. ओके, याची जर याच्यामधून जर तुमचा कंडिशन जर व्हेरीफाय होत असेल तर ट्रू येईल, व्हेरीफाईड नसेल तर फॉल्स येईल. ओके, सेकंड आहे असाइनमेंट ऑपरेटर्स यूज टू असाइन व्हॅल्यू टू द राईट एक्सप्रेशन टू द व्हॅल्यू ऑफ राईट एक्सप्रेशन टू द लेफ्ट ऑपरंड्स. ओके, सो आपण आधी पण बघितलंय
की इक्वल टू किंवा प्लस इक्वल टू याचा अर्थ काय असतो? फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 10, बी इक्वल टू 20. सो ए प्लस बी म्हणजे काय? ए इक्वल टू ए प्लस बी. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ ए इज 30. ओके, आपल्याला चेक करायचं आहे सुद्धा. न्यू प्रोजेक्ट, असाइनमेंट ऑपरेटर. समजा ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 20, ए इज इक्वल टू प्लस बी. सो प्रिंट ए. ठीक आहे. सो या हे आपले सगळे असाइनमेंट ऑपरेटर आहेत. सो वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ असाइनमेंट ऑपरेटर्स. ओके, सो हियर वी कॅन सी इक्वल टू, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, स्टार. आपले जे काय सगळे अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत ते सगळं आपण ॲज इट इज असाइनमेंट यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बिटवाइज ऑपरेटर्स. सो दिस इज वन मोर इम्पॉर्टंट थिंग. परफॉर्म अ बीट बाय बीट ऑपरेशन्स ऑन द व्हॅल्यूज ऑफ टू ऑपरंड्स. ओके, जे आपलं बीट बाय बीट वर्किंग चाललंय त्याच्या प्रत्येक ऑपरंडच्या बीट वरती ते काम करतं. से फॉर एक्झाम्पल इथे ए इज इक्वल टू 7, बी इज इक्वल टू 6 घेतलं. सो ए चा बायनरी इक्विव्हॅलेंट काय? 01111. बी चा बायनरी इक्विव्हॅलेंट 0011. सो ए अँड बी. सो इथं अँड जसा आपण आधी पण यूज केलाय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असेल अँड मध्ये. ओके, तसंच त्या पद्धतीनं ए अँड बी जे आहे, ए अँड बी, सो याची व्हॅल्यू 0011. ह्या दिस अँड दिस. ओके, सो और काय ना व्हॅल्यू 0111. त्यानंतर ए एक्सऑर बी 0100. ओके, अँड वन्स कॉम्प्लिमेंट 1000. ओके, सो या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल बघायचं आहे. सो हियर बायनरी अँड स्टँड्स इफ बोथ बिट्स आर सेम इन अ टू ऑपरंड्स आर 1, then 1 is occupied for the result, otherwise 0. ऑरिंग साठी कोणताही एक जर 1 असेल तर तो 1 राहतो. एक्सऑर मध्ये काय होतं? ऑड नंबर ऑफ 0 असतील तर 1 असेल, अदरवाइज 0. निगेशन, त्यानंतर लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट आपण दोन्ही सुद्धा बघू शकतो. ठीक आहे. सो आता आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे याचं. bitwise. A is equal to समजा 10 घेतला, B is equal to 5 घेतला. प्रिंट A and B. व्हॅल्यू आली 0, कारण A चा 10 चा इक्वल 1010, B चा इक्वल 0101. त्यामुळे आपला ए अँड बी 0000 राहतील. ठीक आहे. सो आपण इथं बघू शकतो, आपण इथं सुद्धा इक्वल 1010 येतोय. त्यानंतर हॅश 0101. ओके, सो ए अँड बी 0110, 1 and 0 0, 0 and 1 0, 1 and 0 0. So result is 0000. So its decimal equivalent is 0. So that's why output is 0. So in this way we are working with the bitwise operators. Then logical operator. आता इथे बघा, it is primarily used for the expression evolution to make decision. आता इथला and तिकडचा and हा वेगवेगळा आहे. तिकडे आपण अँड साठी एम्पर साइन वापरतो, इथं अँड साठी एंड साइन वापरतो. तिकडच्या और साठी आपल्याला साइन वापरावं, हे साइन वापरावं लागतं. आणि इकडे आपल्याला और असं टाईप करावं लागतं. इकडे आपल्याला नॉट साठी NOT टाईप करावं लागतं. आता
दोघांचा ट्रूथ टेबल सेम असेल, जसं की तिकडच्या अँड साठी दोन्ही एक्सप्रेशन जर ट्रू असतील तर ट्रू असेल, तसं सेम आपल्याला इथं पण दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असेल. ऑर साठी एखादं एक्सप्रेशन जरी ट्रू असेल तर तो ट्रू असेल. नॉट साठी जर ट्रू असेल तर आउटपुट फॉल्स असेल, तर फॉल्स असेल तर आउटपुट ट्रू असेल. ओके, या पद्धती वर्कआउट होतं. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे मेंबरशिप ऑपरेटर. ओके, सो इट इज यूज टू चेक द मेंबरशिप ऑफ अ व्हॅल्यू इनसाइड द पायथॉन इन अ डेटा स्ट्रक्चर. ओके, सो if the value is present in the data structure is resulting value is true, otherwise returned as false. So used to check the membership of value inside the Python data structure. So it is evaluated true if the first operand is found in the second operand. जर in असेल तर, not in मध्ये ती व्हॅल्यू त्यामध्ये प्रेझेंट नाही. ओके, so we'll see the example here. So this is the sample program for membership where X stores the hello world and Y stores it's a dictionary. Okay, so print H in X. So what is X? X is hello world. So H हा keyword आपल्या X मध्ये आहे का? So it will return the true. Same hello is not in X. Okay, आता इथं बघा H small आहे, इथं capital आहे. So this hello is not in X, true. Then print 1 in Y. Okay, Y ची काय आहे? Y डिक्शनरी आहे. ओके, 1 आहे का Y मध्ये? आहे. So this is true. And A in Y, इथं की चेक करतो की आहे का? A नावाची नाही आहे. So it is false. Okay, in the same way that is membership stands for आपण जो आयटम कंपॅरिझन करतोय तो आपल्या कंटेक्स्ट मध्ये आहे का हेच फक्त चेक करतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा ऑपरेटर आहे तो म्हणजे आयडेंटिटी ऑपरेटर. सो हियर वी हॅव टू ऑपरेटर इज अँड इज नॉट. इट इज इव्हॅल्युएटेड टू ट्रू इफ द रेफरन्स प्रेझेंट ॲट द बोथ साइड ऑफ अ ऑब्जेक्ट अँड इफ दिस इज नॉट देअर देन इट will returns false, and for is not it's a reverse process. Okay, now the next is operator precedence. So this is the last one. So operator precedence म्हणजे आपण जे काय ऑपरेटर सिक्वेन्स जो यूज करतो, आपण जावा मध्ये होतं त्याच पद्धतीने आपल्याला ऑपरेटर प्रेसिडेन्स बघायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज डबल स्टार. ओके, सो डबल स्टार, it is a double star. So this is the exponent operator given by the given priority over all the others expressions. Okay, आपला डबल स्टार वापरायचा आहे. ओके, त्यानंतर निगेशन प्लस मायनस. ओके, सो इट्स अ निगेशन, युनिटी प्लस अँड मायनस. देन स्टार, that is multiplication, division, modulus, remainder and floor division. हा सिक्वेन्स असेल. त्यानंतर बायनरी प्लस अँड बायनरी मायनस. आता हा प्लस आणि हा प्लस मायनस याच्यात फरक काय आहे? हा जो आहे आपला हा युनरी आहे, दॅट इज स्टँड्स फॉर द साइन नंबर्स, आणि हा जो आहे तो आपला ऍडिशनचा ऑपरेटर आहे. ओके, त्यानंतर लेफ्ट शिफ्ट अँड राईट शिफ्ट. त्यानंतर बायनरी अँड. ओके, त्यानंतर त्यानंतर आपला आहे तो म्हणजे बायनरी एक्सऑर आणि ऑर. त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर येतं. त्यानंतर इक्वेलिटी ऑपरेटर. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर. त्यानंतर आयडेंटिटी ऑपरेटर. त्यानंतर मेंबरशिप आणि त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर. ओके, सो या पद्धतीने आपला सिक्वेन्स आहे. आपला जो ऑपरेटर प्रेसिडेन्स याप्रमाणे आहे. सो आपले जे काय ऑपरेशन्स करायचे आहेत ते आपण या सिक्वेन्सने करू शकतो. सो दिस इज द एंड ऑफ आवर ऑपरेटर पॉइंट फ्रॉम द सेकंड चॅप्टर. ओके, so thank you.